हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 15. सो इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस. म्हणजे बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला काही एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत आणि ते आपल्याला फिल करायला सांगितलं आहे. सो फर्स्ट फ्रॅक्शन आहे 3/5 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश अपॉन 5 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन 10 आहे. म्हणजेच 5ला इथे कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय केले, म्हणजेच इथे 5ला कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 10 हे आन्सर येते. सो ऑफकोर्स 5ला फक्त जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय करणार त्यावेळेसच इथे आपल्याला 10 आन्सर येते. सो 5ला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच डिनोमिनेटरला जर आपण 2ने मल्टिप्लाय करत असणार तर न्यूमरेटरला सुद्धा सेम नंबरने मल्टिप्लाय करणार. सो वरच्या बॉक्समध्ये काय येणार, 3 2 जा 6. आता इथे आपल्याला फ्रॅक्शन मिळाला आहे 6/10. आता या 6/10 या फ्रॅक्शनला आपल्याला डेसिमल पॉईंटचा यूज करून लिहायचा आहे. सो खाली एक 0 आहे म्हणून वरसुद्धा एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार. सो एक डिजिट आहे आपला 6, याला सोडून दिलं, डेसिमल पॉईंट दिला. पण आता डेसिमल पॉईंटच्या आधी कुठलाही नंबर नाही, त्यामुळे इथे आपण लिहिणार 0. म्हणजे इथे आपलं फायनल आन्सर असेल 0.6. देन सेकंड क्वेश्चन, 25/8 मल्टिप्लाय बाय 25 इंटू डॅश डॅश अपॉन 8 मल्टिप्लाय बाय 125. आता बघा, 8ला 125नेच मल्टिप्लाय का केलं आहे, बिकॉज आपल्याला एखादा फ्रॅक्शन जेव्हा डेसिमल पॉईंटसोबत लिहायचा असतो तेव्हा त्या फ्रॅक्शनचा जो डिनोमिनेटर आहे, जो खालचा नंबर आहे, तो ऑलवेज 10 किंवा 10चा मल्टिपल असला पाहिजे. म्हणजे 10, 100, 1000, 10,000 या प्रकारचाच डिनोमिनेटर असला पाहिजे. आता 8चं कन्वर्जन 10 किंवा 100मध्ये होत नाही, त्यामुळे 10चं कन्वर्जन 1000मध्ये होतं. आणि कधी होतं, जर आपण 8ला 125ने मल्टिप्लाय केलं. सो इथे 1000 आपल्याला ऑलरेडी लिहून दिलं आहे. तर आता वरचा जो नंबर आहे, न्यूमरेटर जो आहे, त्यालासुद्धा आपण सेम नंबरने मल्टिप्लाय करणार, दॅट इज 125. आता 125 मल्टिप्लाय बाय 25 आन्सर येणार आहे आपलं 3125. आणि आता या नंबरला जर आपल्याला डेसिमल पॉईंटसोबत लिहायचं असेल तर खाली 3 0 आहेत म्हणून इथे 3 डिजिट सोडून दिले राईट हँड साईडने आणि त्यानंतर डेसिमल पॉईंट दिला आणि त्यानंतर 3 लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल आहे 21/2 इज इक्वल टू 21 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश अपॉन 2 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश. तर बघा, 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्याचे तर 10 येतं. सो राईट 5ने, 2 5 जा 10. सो आता इथे 2ला 5ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे 21ला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करणार आणि 21 मल्टिप्लाय बाय 5 येतं 105. आता 105 हे आपला आन्सर आलेलं, सो आपण आधी ॲज इट इज लिहून घेऊया. पण खाली 10 हा नंबर आहे म्हणजेच एक 0 आहे, त्यामुळे इथे आपण एक डिजिट सोडून या प्रकारे डेसिमल पॉईंट देणार. सो इथे आपला फायनल आन्सर असेल 10.5. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल 22/40 इज इक्वल टू दिलेला आहे 11/20. आता 20ला म्हणजे डिनोमिनेटरला 5ने मल्टिप्लाय केलं, बिकॉज 20 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 100. सो 11ला सुद्धा आपण सेम नंबरने मल्टिप्लाय करणार, 11 5 जा 55. आता खाली 2 0 आहेत म्हणून 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार. सो 55 म्हणजेच आपले 2 डिजिट आहे. सो आता आपण इथे डेसिमल पॉईंट देऊ शकतो आणि त्यानंतर कुठलाही नंबर नाही म्हणून इथे आपण लिहिणार 0. तर स्टुडंट्स, यासोबतच आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. आता सेकंड क्वेश्चन, कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. तर बघा, इथे तुम्हाला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि त्या फ्रॅक्शनला आपल्याला डेसिमल पॉईंटसोबत लिहायला सांगितलं आहे. सो फर्स्ट फ्रॅक्शन आहे 3/4. आता 3/4 या फ्रॅक्शनला डेसिमल पॉईंटसोबत जर लिहायचं असेल तर जो डिनोमिनेटर आहे, जो खालचा नंबर आहे, तो 10 किंवा 10चा मल्टिपल म्हणजे 10, 100, 1000, 10,000 यापैकीच असायला पाहिजे. सो आता आपण काय करणार, या 4चं कन्वर्जन 10 किंवा 10च्या मल्टिपलमध्ये करणार. पण आता 4ला आपण कुठल्याही नंबरने जरी मल्टिप्लाय केलं तर 4चं कन्वर्जन 10मध्ये नाही होत. पण जर आपण 4ला 25ने मल्टिप्लाय केलं तर 25 4 जा 100 म्हणजे 4चं कन्वर्जन आपण 100मध्ये करू शकतो. आता डिनोमिनेटरला जर आपण 25ने मल्टिप्लाय करत असणार तर न्यूमरेटरला सुद्धा सेम नंबरने मल्टिप्लाय करणार. आता इक्वल्स टू येईल 25 3 जा 75 आणि 25 4 जा 100. आता बघा, डिनोमिनेटर 100 आलेला आहे, सो आता याला आपण डेसिमल पॉईंटसोबत लिहू शकतो. सो खाली 2 0 आहेत म्हणून वर 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट, हे पहिला डिजिट, हा दुसरा डिजिट. आता 2 डिजिट मिळालेले आहे, सो इथे आपण डेसिमल पॉईंट देणार. आता डेसिमल पॉईंटच्या आधी कुठलाही नंबर नाही, त्यामुळे इथे लिहिणार आपण 0, बिकॉज इथे आपण दुसरा कुठला नंबर नाही घेऊ शकत. देन सेकंड एक्झाम्पल, दॅट इज 4/5. आता बघा, डिनोमिनेटर इथे सुद्धा 5 आहे,
कन्वर्जन आपण 5चं 10मध्ये करू शकतो. तर 5चं कन्वर्जन 10मध्ये करण्यासाठी काय करणार, 5ला 2ने मल्टिप्लाय करणार. 5ला मल्टिप्लाय केलं म्हणजेच 4ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करणार. आता 4 2 जा 8 आणि 5 2 जा 10. सो आता डिनोमिनेटरमध्ये एक 0 आहे म्हणून आपण काय करणार, नंबरमध्ये एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. आणि इथे सुद्धा डेसिमल पॉईंटच्या आधी काहीच नाही आहे म्हणून इथे लिहिणार आपण 0. देन थर्ड एक्झाम्पल, दॅट इज 9/8. आता बघा 8चं कन्वर्जन 9मध्ये पण होत नाही आणि 8मध्ये पण होत नाही. आता बघा 8चं कन्वर्जन 10मध्येही होत नाही आणि 100मध्ये होत नाही. पण आता इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 8ला जर आपण 125ने जर मल्टिप्लाय केलं तर याचा ॲन्सर येते 1000. सो डिनोमिनेटरला 125ने मल्टिप्लाय केलं, सो न्यूमरेटरला सुद्धा सेम नंबरने मल्टिप्लाय करणार. आता 8 आणि 125चं मल्टिप्लिकेशनचा ॲन्सर येते 1000. आता आपल्याला काय करायचं आहे, 9ला सुद्धा 125ने मल्टिप्लाय करायचं आणि याचा ॲन्सर येईल 1125. आता डिनोमिनेटरमध्ये 3 0 आहे म्हणून वर 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट 5 2 1 इथे डेसिमल पॉईंट येणार आणि डेसिमल पॉईंटच्या इथे आता नंबर आहे सो इथे तो नंबर लिहिणार, दॅट इज 1. देन फोर्थ एक्झाम्पल, 17/20. आता 17/20 लिहिणार. आता 25 जा 100 होतात, सो 17ला सुद्धा आपण काय करणार, 5ने मल्टिप्लाय करणार. सो 25 जा 100 आणि 17 5 जा 85. 2 0 खाली आहेत त्यामुळे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट, हे 2 डिजिट इथे डेसिमल पॉईंट, पॉईंटच्या आधी जर काही नंबर नसेल तर तिथे 0 घेणार. आता यासोबतच आपले 4 एक्झाम्पल कंप्लीट झाले. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज 36/40. आता बघा 40चं कन्वर्जन आपण 1000मध्ये करू शकतो, पण असं काही गरजेचं नाही की दरवेळेस मल्टिप्लिकेशनच केलं पाहिजे. तर आपण याचं कन्वर्जन डिव्हिजन करून सुद्धा 10 100मध्ये करू शकतो. तर मग आता ते कसं, तर बघा 40ला आपण 10ने जर 40ला जर आपण 4ने डिवाईड केलं तर 10 ॲन्सर येतं. आता जर आपण डिवाईडसुद्धा डिनोमिनेटरला ज्या नंबरने केलं त्या सेम नंबरने न्यूमरेटरला सुद्धा डिवाईड करणार. आणि 36 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 9 बिकॉज 9 4 जा 36. तर स्टुडंट्स बघा इथे डिव्हिजन करून सुद्धा आपलं किती सिम्पल वेने ॲन्सर आलेलं आहे 9/10. आता 9/10 म्हणजेच डिनोमिनेटरमध्ये एक 0 आहे, तर वर एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आणि आधी काही नाही म्हणून 0. त्यानंतर 6th एक्झाम्पल, दॅट इज 7/25. तर 7 ॲज इट इज 25 4 जा 100, सो इथे 4 येणार आणि वरसुद्धा सेम 4. आता 25 4 जा डिनोमिनेटर 100 आणि 7 4 जा 28. आता खाली 2 0 आहे म्हणून परत 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंटच्या आधी 0. आता लास्ट एक्झाम्पल, दॅट इज 19/200. आता 200 5 जा 1000 येणार, सो 19 आणि 200 या दोन्ही नंबरला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार 5ने. याला आपण 2ने डिवाईडसुद्धा करू शकतो, पण 19ला आपण 2ने डिवाईड नाही करू शकत त्यामुळे इथे आपण मल्टिप्लाय करत आहोत. सो 200 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू येणार 1000 आणि 19 मल्टिप्लाय बाय 5 95. आता बघा डिनोमिनेटरमध्ये 3 0 आहेत, वर 2च नंबर आहेत, तर सुरुवातीला हे 2 नंबर आधी लिहून घेऊया. आता वर 2 नंबर्स तर ऑलरेडी आहेत 9 आणि 5, पण आपल्याला 3 नंबर्स पाहिजे, सो आपण तिसरा नंबर इथे ॲड करणार, दॅट इज 0. आता 0च्या आधी देऊ शकतो आपण इथे डेसिमल पॉईंट बिकॉज 3 नंबर झालेले आहेत 5 9 आणि 0. परत आता डेसिमल पॉईंटच्या आधी कुठलाही नंबर नाही म्हणून आता इथे परत अगेन 0 देणार. सो इथे आपला आन्सर असेल 0.095. आता यासोबतच आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाला. आता थर्ड क्वेश्चन, कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन. तर इथे आपल्याला हे जे नंबर्स आहेत ते ऑलरेडी डेसिमल पॉईंटसोबत दिलेले आहेत, तर आता याचं कन्वर्जन आपल्याला कॉमन फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. तर पहिला जो नंबर आहे किंवा पहिला जो फ्रॅक्शन आहे तो आहे 27.5.
आता बघा हा क्वेश्चन खूपच सिंपल आहे, 5 मिनिटामध्ये तुम्ही मनाने सुद्धा सॉल्व करू शकता. सुरुवातीला पहिला जो नंबर आपल्याला दिलेला आहे तो आपण ॲज इट इज लिहून घेणार आणि आता अपॉनमध्ये एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणून 10 आणि 10च्या आधी 1 लिहिणार, म्हणजे त्याचा आन्सर काय असेल 275/10. तर बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. देन सेकंड 0.007. आता हा जो नंबर दिलेला आहे आपण याला ॲज इट इज लिहिणार, दॅट इज 007. आता खाली किती झिरो येणार आपण, इथे टोटल 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणून खाली येणार 3 0 म्हणजेच 1000. आता बघा 0007 म्हणजेच काय 7/1000. देन थर्ड क्वेश्चन दॅट इज 90.8. आता इथे सुद्धा एक डिजिट सोडूनच डेसिमल पॉईंट आहे म्हणजे इथे येणार 908/10. आपण इकडल्या साईडचे जे डिजिट्स आहेत ते काउंट करत आहोत. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल दॅट इज 39.15. आता इथे सुद्धा आधी नंबर ॲज इट इज लिहून घेणार विदाऊट डेसिमल पॉईंट आणि 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आपण राईट हँड साईडने काउंट करत आहोत हे लक्षात ठेवा. 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणून 20 म्हणजेच 100 हा नंबर असणार. देन फिफ्थ एक्झाम्पल दॅट इज 3.12. सो विदाऊट डेसिमल पॉईंट नंबर आधी ॲज इट इज लिहून घेणार आणि 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणजेच 100 हा नंबर येणार इथे. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे 70.400. आता बघा डेसिमल पॉईंटच्या नंतर इथे त्यांनी 2 0 दिले. आता हे 2 0 नाही जरी घेतले आपण तरी काही फरक पडत नाही. सो इथे आपला जो महत्त्वाचा नंबर आहे तो काय असणार आहे 70.4. फक्त यांनी काय केलेलं आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 0 दिलेले. जो आपला रिअल नंबर आहे तो आहे 70.4. आता 70.4 सो 704 हा नंबर ॲज इट इज लिहिणार आणि एक डिजिट सोडूनच डेसिमल पॉईंट येईल. तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं की इथे टोटल 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, पण असं नाही आहे. इथे एक डिजिट सोडूनच डेसिमल पॉईंट आहे. सो इथे फक्त 1 0 येणार म्हणजे 10 हा नंबर इथे येणार आहे. तर स्टुडंट्स बघा किती सिम्पल वेने आपण या प्रॅक्टिस सेटला कंप्लीट केलेला आहे. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.